लोभाचा परिणाम, सेरी व वाणिज जातक कथा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू। तैलवाह नदीच्या काठी आंध्रपूर नावाचे एक नगर होते। तेथे एक प्रख्यात श्रेष्ठी राहत होते। कालांतराने ह्या श्रेष्ठीच्या घरावर अवदशेची फेरी आली। धन दौलत नष्ट झाली आणि घरातील सर्व पुरुष मंडळी मरून गेली। एक भोळसर बाई आणि तिची नात एवढीच काय ती दोघं मनुष्य ह्या श्रेष्ठीच्या कुळात शिल्लक राहिले होते। आपल्या वाड्याच्या मोडक्या तोडक्या भागात राहून ह्या दोघी बाया मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत असत। त्या काळी बोधिसत्व एका वाण्याच्या कुळात जन्माला आला होता। वयात आल्यावर तो दुसऱ्या एका सेरीवा नावाच्या फेरीवाल्याबरोबर फेरीवाल्याचा धंदा करून आपला निर्वाह करीत असे। एकदा फिरत फिरत ते दोघे आंध्रपूरला आले। तेथे आपसामध्ये स्पर्धा होऊ नये म्हणून त्यांनी त्या शहरातील गल्ल्या वाटून घेतल्या होत्या। ज्याच्या वाट्याला जे रस्ते आले असतील ते त्याने फिरून संपविल्या वाचून दुसऱ्याने त्या रस्त्यात आपला माल विकण्यासाठी फिरू नये असा त्यांनी निर्बंध केला होता। बोधिसत्वाने आपल्या वाट्याला आलेल्या रस्त्यातून फेरी करून 500 कारशानपणाची विक्री केली होती। सेरीवा आपल्या हिश्श्याला आलेल्या रस्त्यातून फेरी करीत असता त्या श्रेष्ठीच्या मोडक्या वाड्याच्या समोरून मणी घ्या अशा तऱ्हेचे जिन्नस घ्या असे मोठे मोठ्याने ओरडत चालला होता। ते ऐकून त्या घरात राहणारी मुलगी धावत जाऊन आपल्या आजीला म्हणाली, आजीबाई आजीबाई, हा व्यापारी आमच्या घराच्या समोरून जात आहे, त्याचेकडून काचेचे मणी किंवा दुसरा एखादा जिन्नस माझ्यासाठी विकत घेऊन दे। आजीबाई म्हणाली, मुली, आम्हाला मिळणाऱ्या मोलमजुरीने आमचा निर्वाह देखील नीटपणे होत नाही, पण मग आम्हाला मणी वगैरे असे जिन्नस घेणे शक्य आहे काय? त्या आजीबाईच्या घरी मोडक्या तोडक्या सामानामध्ये एक भले मोठे ताट पडले होते। ते त्या मुलीने आपल्या आजीजवळ आणून ती म्हणाली, आजीबाई, ह्या ताटाचा आम्हाला काहीच उपयोग होत नाही। मी आज किती दिवसापासून पाहते आहे ते ताट ते असेच मोडक्या सामानात पडून राहिले आहे। हे देऊन तो व्यापारी काही जिन्नस देत असेल तर आपण पाहू। आजीबाईने सेरीवा वाण्याला बोलावून एका आसनावर बसायला सांगितले आणि ती त्याला म्हणाली, आर्य, आमच्या घरात हे जुने ताट पडले आहे, ह्याचा आम्हाला सध्या काहीच उपयोग होत नाही। जर ह्याच्या मोबदल्यामध्ये माझ्या मुलीसाठी एखादी मण्याची माळ द्याल तर मी हे ताट तुम्हाला देईन। सेरीवा वाण्याने ते ताट हातात घेतले। त्याच्या वजनावरून ते सोन्याचे असावे असे त्याला शंका झाली आणि कसोटीला लावून पाहिल्यावर त्याची खात्री झाली। पण ह्या बाईला काही एक समजू न देता तो म्हणाला, हे भिकार ताट येथे कशाला आणले? ह्याची किंमत एक पै देखील होणार नाही। ह्याच्या बदल्यात मण्याची माळ मला कशी देता येईल? तुम्हा बायकांना अक्कल कशी ती मुळीच नसते, उगाच मला त्रास दिलात। असे उद्गार काढून आणि ते ताट तेथे जमिनीवर फेकून देऊन सेरीवा त्या वाड्याच्या समोरून चालता झाला। वाटेत तो स्वतःशीच म्हणाला, ह्या ताटाची खरी किंमत म्हटली तर 1,00,000 कारशानपण असली पाहिजे आणि माझ्या सगळ्या मालाची किंमत फार झाली तर 3-4 हजार कारशानपण असू शकेल। तेव्हा माझा सर्व माल देऊन ते ताट मला मिळाले असते, माझा पुष्कळच फायदा झाला असता। परंतु ज्या अर्थी त्या बाईला त्या ताटाची खरी किंमतच माहीत नाही, त्या अर्थी मण्याची एक माळ तरी का खर्च करू नये? संध्याकाळच्या वेळी पुन्हा येऊन अर्धा कारशानपण किमतीचे काही मोडके तोडके काचेचे मणी देऊन
मला ते ताट सहज उपटता येण्यासारखे आहे. आमच्या व्यापारी लोकांचे हेच तर तत्व आहे की जेथे अर्ध्या कारशारपणाने काम होत असेल तेथे पाऊण कारशारपण देखील खर्च करू नये. अशा विचारात गर्क होऊन तो फेरीवाला सेरीवा या गल्लीतून बाहेर पडला. बोधिसत्वाच्या हिश्श्याला आलेले सर्व रस्त्यातून फेरी करून झाली होती. तो सेरीवा ज्या गल्लीतून फेरी करून निघाला त्या गल्ल्यात शिरला. अनुक्रमे तो त्या बाईच्या वाड्याच्या समोरूनच शिरला. तेव्हा तिची नात तिला म्हणाली, आजीबाई, हा दुसरा एक वाणी ह्या रस्त्याने जात आहे. त्याला ते ताट देऊन तो काहीतरी देत असेल तर आपण त्याला विचारू. आजीबाई म्हणाली, मुली, त्या पहिल्या वाण्याने आमची एवढी बेइज्जती केली, तेवढे पुरे नाही का झाली? आता पुन्हा ह्याच्याकडून फजिती करून घ्यायची तुझी इच्छा आहे काय? मुलगी म्हणाली, आजीबाई, मुखचर्येवरून हा वाणी पूर्वीच्या वाण्यासारखा कर्कश दिसत नाही. आमच्या ताटाची किंमत कवडीची नसली तरी तो आमच्याशी सभ्यपणाने वागेल असे मला वाटते. आजीने नातीच्या आग्रहास्तव बोधिसत्वाला हाक मारली आणि ओसरीवर मांडलेल्या एका आसनावर बसावयास सांगितले. तो खाली बसल्यावर ती त्याला म्हणाली, ह्या जुन्या ताटाची काहीतरी किंमत असावी असे मला वाटते, कारण की आमच्या घरी ज्या काळी लक्ष्मी पाणी भरत होती त्या काळचे हे ताट आहे. पण तुमच्या पूर्वी येथे येऊन गेलेला एक व्यापारी ह्याची काहीच किंमत नाही असे म्हणतो. तुम्ही हे एक वार नीट तपासून पहा आणि जर याची काही किंमत होत असेल तर ह्याच्या मोबदल्यात माझ्या मुलीसाठी एखादा मण्याचा अलंकार द्या. बोधिसत्वाने ते ताट कसोटीला लावून पाहिले आणि तो त्या बाईला म्हणाला, बाई, ह्या ताटाची किंमत 1,00,000 काशार्पण आहे. माझ्याजवळ तेवढे 500 काशार्पण आहेत आणि माझ्या मालाची किंमत फार झाली तर 3-3.5 हजार काशार्पण भरेल. तेव्हा ह्या ताटाच्या मोबदल्यात देण्याजोगे माझ्यापाशी काही नाही. बोधिसत्वाचे सचोटीचे वर्णन पाहून त्या स्त्रीला फारच संतोष झाला. ती म्हणाली, व्यापारी लोकात तुमच्यासारखा प्रामाणिक मनुष्य मिळणं कठीण आहे. आम्ही जर हे ताट बाजारात विकायला नेले तर आमच्या ह्या दरिद्रावस्थेला पाहून लोक आमच्यावर चोरीचा आरोप आणतील. तेव्हा तुला जे काही देणं शक्य असेल तेवढे देऊन हे ताट घेऊन जा. तुझ्या प्रामाणिकपणाच्या वर्तनाबद्दल हे तुला बक्षीस आहे असे आम्ही समजू. बोधिसत्व म्हणाला, माझ्याजवळ असलेला सर्व माल आणि रोकड रक्कम ह्या ताटाच्या मोबदल्यात मी तुम्हाला देतो. मात्र मला ह्या रकमेपैकी 8 काशार्पण आणि मालापैकी माझा तराजू मला द्या. त्या बाईला हा सौदा पसंत पडला. बोधिसत्व ते ताट, आपली तराजू आणि 8 काशार्पण घेऊन नदीच्या काठी गेला व ते काशार्पण देऊन त्याने नावाड्याला विलंब न लावता आपणाला पहिलं तरी पोचविण्यास त्याला सांगितले. इकडे सेरीवा सर्व शहर हिंडल्यावर पुन्हा त्या स्त्रीच्या घरी गेला व तिला म्हणाला, बाई, ते ताट आण पाहू. त्या ताटाची जरी काहीच किंमत नसली तरी तुझ्यासारख्या थोर घराण्यातील बाईला वाईट वाटू नये म्हणून मी येथपर्यंत तुमच्या घरापर्यंत पोहोचलो आहे. बाई म्हणाली, वा वा, तू मोठा धूर्त दिसतोस. जणू काय आमच्यावर उपकारच करण्यासाठी येथे आला आहेस. पण हे पहा, त्या आमच्या ताटाची किंमत 1,00,000 होती आणि त्याचा मोबदला 5-8 काशार्पण किमतीची एखादी मण्याची माळ देखील देणे तुला कठीण पडले. म्हणजे जवळजवळ आमचे ताट तू फुकटच घेऊ पाहत होतास. परंतु तुझ्या धन्याच्या योग्यतेचा दुसरा एक सज्जनवाणी येथे आला आणि त्याने त्या ताटाची खरी किंमत आम्हास सांगितली व आपणाजवळ होता नव्हता तो सर्व माल आणि पैसा आम्हाला तो देऊन ते ताट घेऊन गेला.
तू जर त्यावेळी आम्हास एखादी मण्याची माळ दिली असतीस तर ते ताट तुलाच मिळाले असते, पण अतिशहाण्याचा बैल रिकामा. हे त्या बाईचे भाषण ऐकताच सेरीवा पिसाळलेल्या कुत्र्यासारखा उन्मत्त झाला. त्याने आपला माल व पैसा त्या बाईच्या दरवाज्यातच इकडे तिकडे फेकून दिले व एक भले मोठे दांडके घेऊन तो नदीवर धावला. बोधिसत्व नदीच्या मध्यभागी पोहोचला होता. त्याला पाहून सेरीवा अत्यंत संतप्त झाला व नाव परत आणा, नाव मागे आणा असे मोठ्या मोठ्याने ओरडू लागला. कोणी काही सांगितले तरी नाव न फिरवता आपणाला त्वरेने पहिले तरी पोचविले पाहिजे असे बोधिसत्वाने पहिलेच करार केला होता. तेव्हा नावाड्याने सेरीवा वायनाच्या आरड्या ओरडण्याकडे लक्ष न देता वेगाने नाव पुढे चालविली. सेरीवा ओरडून ओरडून थकला व घरी येऊन तेथेच पडला. अतिलोभे धर्मनया मोहुनिया कष्ट फार भोगाल. अतिलोभे धर्मनया मोहुनिया कष्ट फार भोगाल. तो सेरीवा बुडाला तेवी तुम्ही शोक सागरी व्हाल. तो सेरीवा बुडाला तेवी तुम्ही शोक सागरी व्हाल.